आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। चार 4000 एकर शेती गंगापूर तालुक्यातील शेती महामंडळाची 4000 एकर शेती गेल्या 30 वर्षापासून पडीक पडलेली आहे। 4000 एकर शेती महामंडळाची गेल्या 30 वर्षापासून पडीक पडलेली आहे आणि म्हणून आमच्याशी मागणी आहे, गंगापूर तालुक्यातल्या सर्व जाती धर्माच्या भूमिहीन शेतमजुरांना ही शेती भाडेपट्ट्यावर द्यावी, ही एकमेव मागणीसाठी आज आम्ही भूमिपुत्र संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्याला हा मोर्चा काढत आहोत। किती वर्षापासून ही मागणी आहे तुमची? ही मागणी आमच्या 6 महिन्यापासून आमची ही मागणी आहे। गेल्या 9 ऑगस्टला आम्ही गंगापूर तहसीलवर हा मोर्चा भूमिपुत्र संघटनेच्या वतीनं काढला होता। दुसरा मोर्चा आज आम्ही आमकास मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा घेऊन जात आहोत आणि जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही अशी विनंती करणार आहोत का जी शेती गेल्या 30-35 वर्षापासून पडीत आहे आणि सर्व जाती धर्माचे भूमिहीन शेतमजूर उपासमार त्यांची होत आहे, म्हणून या शेतमजुरांना, सर्व जाती धर्माच्या शेतमजुरांना ही शेती भाडेपट्ट्यावर कसण्यासाठी देण्यात यावी, ही आमची मागणी आहे। नाही, आज आम्ही आता मोर्चा काढला, आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही ही मागणी आमची शासन दरबारी पोहोचवत आहोत आणि उद्या आम्ही 9 ऑगस्टला तहसील कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर शेती महामंडळानं एक निविदा काढलेली आहे आणि तिची निविदा ही उद्या पुण्याच्या शेती महामंडळाच्या ऑफिसमध्ये निविदा काढण्यात येणार आहे। आज आम्ही हा मोर्चा काढल्यानंतर उद्या आम्ही पुणे महामंडळाच्या कार्यालयावर धडक देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत ही निविदा कॅन्सल करा। जर तुम्ही कॅन्सल केली नाही, ज्यालाकडून तुम्ही निविदा मंजूर करणार त्याला आम्ही शेतीमध्ये घुसू देणार नाही, कारण इकडे लोक उपासमारीने मरत आहेत आणि लोक धनदांडग्याला जर ती शेती कसण्यासाठी देत असेल ते आम्हाला मंजूर नाही। किती लोकांचा घरी आहे त्याच्यावर? ही आमची जवळजवळ 2000 लोकांची मागणी आहे।
जर जमीन बेकार लोकांना व्यवसायासाठी आणि आम्ही फुकट मागत नाही सर. आमचं म्हणणं आहे की जो भाडेपट्टा असेल तो आम्ही शासनाला द्यायला तयार आहोत. शेती तशी पडलेली आहे आणि म्हणून आमची रास्त मागणी आहे. आम्ही सर्व जाती धर्मासाठी मागत आहोत, कुठल्या एका याच्यासाठी नाही. म्हणून आम्ही कोणता झेंडा नाही, या देशाचा तिरंगा झेंडा घेऊन आम्ही आमची न्याय हक्कासाठी लढाई लढत आहोत. नाही पूर्ण याचा पुढचा पाऊल काय राहील? आम्ही आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करणार. औरंगाबादचा मी माजी सभापती आहे आणि या भूमिपुत्र संघटनेचा अध्यक्ष आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.